नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विशाल तुपे, स्वप्नपूर्ती गणित अकॅडमी बारामती. चला आता पुन्हा एकदा नवीन टॉपिक घेऊन मी तुमच्या समोर आले, ज्याचं नाव आहे स्थानिक किंमत. आता हे जे प्रकरण आहे ते प्रकरण आहे संख्यामधलं, म्हणजे संख्येचेच 10 प्रकरण आहेत बाळांनो. आपल्याला काय वाटतं माहिती आहे का, की संख्या प्रकरण एक आहे, पण संख्या प्रकरण एक नाही, याच्यामध्ये छोटे छोटे अशी 10 प्रकरण आहेत ती, आणि त्याच्यावर आधारित त्याच्यापैकी एक जण असं स्थानिक किंमतीचं प्रकरण आहे. आहे प्रकरण सोपं, पण तुम्हाला प्रत्येक टाईपला मी घेऊन आज जाणार आहे. बघा कसं आहे. आता या स्थानिक किंमत, मला सांगा खरंच सगळ्याला हे माहिती आहे का नाही रे, की आपण लहानपणापासून शाळेमध्ये एकक, दशक, शतक, हजार अशी शब्द ऐकत आलोया. हे नेमकं काय असतं, तर एखादीची संख्या असते का नाही, एखादी संख्या, तर त्या संख्येचं वाचन आपण करतो. उदाहरणार्थ ही संख्या आहे, या संख्येचं वाचन तुम्हाला करायचं आहे. म्हणजे 12 लाख आहे का 12 कोटी आहे हे ओळखायचंय. याच्यावरती आपण एक व्हिडिओ नंतर बनवणारच आहे, पण तरी पण सांगतो. एकक, दशक, शतक, बरोबर ना, म्हणजे हा शतकाचा गट झाला. एकक, दशक, शतक. त्याच्या अलीकडे काय, हजार आणि दशहजार, हा दोघाचा गट झाला. आणि हजाराच्या पुढे काय, लक्ष आणि दशलक्ष, हा त्याचा गट झाला. मग सगळ्यांना हे खालची नावं माहिती आहेत, मग मी लिहिली ती बघा नावं. एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष, दशलक्ष, ही झाली त्यांची नावं, त्याच्या घराची नावं. त्याला म्हणतात ते त्याचं स्थान आहे. स्थान जरा शब्द अवघड वाटतोय ना, आपण घर म्हणूया. हे त्याचं ते घर आहे. मग तुम्हाला जर मी प्रश्न विचारला, सांगा बरं 7चं घर कोणतं आहे, तुम्ही मोजणार एकक आणि दशक, बरोबर आहे, त्याचं दशकचं घर आहे. मी जर विचारलं पहा ह्या 3चं घर कोणतं आहे, तर तुम्ही मोजत येणार एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, असं त्या प्रत्येकाचं घर असते, त्या घराचं नाव असते. पण आपल्याला काय करायचंय, त्या घराचीच किंमत काढायची, त्याला म्हणतात स्थानिक किंमत. हो का, मी इथं दिली, पण तुम्हाला सगळं हे शून्य शून्यच वाटतात या. नेमका त्याचा अर्थ काय हे आपण पुढच्या स्लाइड मध्ये आपण बघणार आहे. बघू आता नेमकं स्थानिक किंमत म्हणजे काय असते ते. यावर या आता बाळांनो, स्थानिक किंमत खरं सांगा आता मला, तुम्हाला 47,289 मी दिलंय, आणि मला तुम्हाला काय शिकवायचं त्याची स्थानिक किंमत. आता सांगितलंय स्थान प्रत्येकाचं घर ठरलंय, आणि त्या घराची किंमत, शतक घर, त्याची किंमत काय हे आपल्याला बघायचंय. खरी व्याख्या काय माहिती आहे का, की दिलेल्या संख्येतील जो अंक असतो त्या अंकाच्या स्थानावरून जी किंमत बनते तिला म्हणतात स्थानिक किंमत. अंकाच्या स्थानावरून. उदाहरणार्थ काय सांगू आता, या बरं आता उदाहरण घेतलं तुमच्या पक्क लक्षात येईल. काय बघा आता, 47,269 मी इकडे लिहून घेतो बघा, हेच मी तिकडे घेतलंय. त्या प्रत्येकाची स्थानिक किंमत मला लिहायची आहे. बघा आता 9 कुठं आहे सांगा बरं, एकक, एकक स्थानी, म्हणून त्या 9ला 1 ने गुणा बरं, 9 एके 9, म्हणून त्या 9ची स्थानिक किंमत बघा 9 आली का स्थानानुसार. तसं मी विचारतोय 6ची स्थानिक किंमत किती, मला सांगा बरं 6 कुठं आहे, एकक आणि दशक ना, म्हणून त्याला 10 ने गुणायचंय, दशक म्हणजे 10. मग तुम्हीच सांगा बरं 6ला 10 ने गुणा, सॉरी 6ला बरं का, 6ला 10 ने गुणा बरं बाळांनो. बरं सांगा मला काय म्हणतोय मी, 6ची स्थानिक किंमत काढायची, तर 6ला कितीने गुणायचं, 10 ने ना, कारण तो दशकला आहे. मग 10 सख किती 60, बघा आली का, बरोबर ना. आता मला सांगा, समजा मला असं म्हणायचं आता मला काय पाहिजे माहिती आहे का, मला पाहिजे 2ची स्थानिक किंमत. मला सांगा 2ची स्थानिक किंमत काढायची, 2 कुठं आहे, एकक, दशक, शतक ना, म्हणून त्याला शतकाने गुणा, शतकाने म्हणजे 100 ने, मग 100 2 काय 200, बघा बरं आली का. अशी स्थानिक किंमत येते म्हणजे प्रत्येकाला त्याच्या स्थानानुसार गुणायचं. शतक म्हणजे 1000, सॉरी शतक म्हणजे 100, आणि हजार, हजाराचं घर 1000 ने गुणायचं, दशहजारचं घर 10,000 ने गुणायचं. पण बाळांनो हे कुठवर गुणत बसणार आहे तुम्ही, मग त्याच्यासाठी आपण आयडिया काढू. एक काय करायचंय, हे गुणत नाही बसायचं. नेमकं काय बघा आता, या तुम्हाला मी सांगतो नेमकं काय करायचं.
प्रत्येकाची स्थानिक किंमत काढताना काय करायचं, त्याच्या पुढे जितकी घरं ना तितकं शून्य घ्यायचं. म्हणजे उदाहरणार्थ 47,269 आहे. बघा आता मला स्थानिक किंमत लिहायची आहे. मी अगोदर विचारतोय 9ची स्थानिक किंमत. मला सांगा 9च्या पुढे कोण आहे का? कोण नाही, म्हणून त्याची स्थानिक किंमत किती? 9च. बघा आली का नाही. आता मी विचारतोय 6ची स्थानिक किंमत किती. मग सांगा बरं 6च्या पुढे किती घर आहे? एकच ना, एकच. मग त्या एक शून्य द्या. बघा आली का 60. जितकी घर तेवढी शून्य. या बरं 2ची स्थानिक किंमत. 2च्या पुढे किती घर आहे ती? 2. वाढवा 2 शून्य. बघा आली का 200. तसं 7ची स्थानिक किंमत. सांगा मग 7च्या पुढे किती घर आहे ती? 1 2 आणि 3. बघा आले का 3 शून्य. बघा असं बाळांनो स्थानिक किंमत काढतात. आता कळलं असेल तुम्हाला, जितकी घरं तेवढी शून्य टाकून द्यायची. संपलं. असा झाला स्थानिक किंमतीचा अर्थ. आता अजून एक शब्द आपल्याला बघायचा आहे, दर्शनी किंमत. आपण मंदिरामध्ये बघा दर्शन घ्यायला जातो, दर्शन घ्यायला, आणि असे म्हणतात की काय नाही दर्शनाला आज बंदी आहे, मुखदर्शनच घ्या. म्हणतो ना मुखदर्शन घ्या. म्हणजे काय, लांबूनच फक्त बघायचं आणि चालायचं पुढं, त्याला म्हणायचं मुखदर्शन. तसं आता आपण काय लांबूनच बघायचं निघून जायचं, या त्याला म्हणायचं दर्शनी किंमत. कसं माहिती आहे का, दर्शनी किंमत म्हणजे जो अंक दिलाय त्याची तीच किंमत, त्याची तीच किंमत, त्याला म्हणायचं दर्शनी किंमत. शून्य वाढवायचं नाहीत. म्हणजे काय बघा आता उदाहरणार्थ बघा त्यांनी काय दिलंय तुम्हाला. त्यांनी दिलंय 3,547. मी इथं लिहितो, इथं लिहितो मी. आणि असं विचारलं या 7ची दर्शनी किंमत तीच. बघा आली का 7. 4ची दर्शनी किंमत, 4ची 4च. बघा आहे का. 5ची 5च. 3ची 3च. कळला का अर्थ. मग 2 शब्द मी शिकवले. स्थानिक म्हणजे काय, त्याच्या पुढचे सगळे शून्य घ्यायचे, जितकी घर तेवढे शून्य घ्यायचे, त्याला म्हणतात स्थानिक किंमत. आणि दर्शन म्हणजे काय, तीच किंमत. मग आता या दोघं शब्दावर आधारित आता अख्खं प्रकरण आपल्याला घेऊन जायचं. या चला आता मी बरीचशी उदाहरणं तुमच्यासाठी घेऊन आलो. या जरी सोपं प्रकरण असेल तरी पण सगळ्यांनी पूर्ण व्हिडिओ बघा. मी बरंचसं काय याच्यामध्ये सांगून जाणार आहे. या तुम्हाला एक संख्या दिली आणि असं विचारले त्या संख्येतील 6ची स्थानिक किंमत आणि 7ची स्थानिक किंमत सगळ्याची काढायची नाही. स्थानिक किंमत ज्याची विचारली ना त्याचीच काढू. कुणाची रे? 6ची. मला सांगा 6ची स्थानिक किंमत काढताना बघा बरं त्याच्या पुढे किती घर आहे ती? 3 घर ना, वाढवा 3 शून्य. ही झाली 6ची स्थानिक किंमत. अजून कोणाची? 7ची. मग 7ची स्थानिक किंमत किती सांगा बरं. 7च्या पुढे 2च घर आहेत, म्हणजे 2 शून्य येणार ना, 700. मग मी 700 घेतो बघा. पण ह्या दोघांचं काय करायचं या, तर त्या दोघांची करायची बेरीज. किती सोपं झाले. मग करा दोघांची बेरीज. 0 0 7 आणि 6. बघा बरं उत्तर आहे का. कुठे? 6,700. संपलं बाळांनो. किती सोपं आहे. चला अजून एखादं बघू आपण. या स्थानिक किमतीचा अर्थ कळला बरं का. आता बघू कोण सांगता येते. या 8,90,261 आहे. तुम्हाला एक संख्या दिली. मग किती का असं ना काय करायचं आपल्याला, त्याच्यात 9ची दर्शनी किंमत. फसवू नका. दर्शनी किंमत नुसतं बाळानं दर्शन घ्यायला जायचं. या दर्शनी 9ची दर्शनी किंमत 9च म्हटलंय ना, आणि 1ची स्थानिक किंमत. बघा स्थानिक 1ची. पण मला सांगा 1 आलाय शेवटी, मग स्थानिक किंमत आहे पण त्याच्या पुढे कोण नाहीच ना, मग कसं शून्य घेणार आहे आपण. घेतलं असतं पण असतं तर, आता कोणच नाही म्हणजे 1च. पण त्या दोघांचा पाहिजे गुणाकार आणि त्या गुणाकाराचा वर्ग. कळलं का. मग करा की गुणाकार. 9 एके 9 आणि 9चा वर्ग किती? 81. आहे का उत्तर? ऑप्शन नंबर 3 हे तुझं उत्तर असेल. समजलं का बाळा. चला आता अजून एक बाळानं उदाहरण घेऊ आपण. तुम्हाला आता स्थानिकचा बी अर्थ कळला आणि दर्शनीचा पण अर्थ कळला. आता मात्र तुमची मजा आहे. आता तुम्हाला पॉइंट आलाय. पॉइंट
आणि त्या पॉइंटची स्थानिक किंमत लिहायची आहे. आता जरा पटवून द्यायचंय म्हणून मी उदाहरण परत लिहितो का इथं. पटवून द्यायचंय तुम्हाला आता हे. आता मला याच्यात स्थानिक किंमत लिहायची आहे. एक सांगू, पॉइंटच्या अलीकड जे तुम्ही शिकला ते स्थानिक किंमत लिहायची आहे. मग खरं सांगा बरं, 4 ची स्थानिक किंमत लिहायची आहे तर 4वर 1 2 3 4 5 असं मोजायचं नाही. त्याचं लिमिट फक्त पॉइंट पर्यंत आहे. मग सांगा बरं, 4 ची स्थानिक किंमत एकच घर पुढे म्हणून 40. कळलं का? मग 5 ची 5च. कळलं का नाही कळलं? ही झाली अलीकडच्यांची स्थानिक किंमत. आणि खरी मजा आता आहे 6 ची स्थानिक किंमत, म्हणजे पॉइंटच्या पुढच्यांची. बघा आता मी पॉइंटच्या पुढच्यांची स्थानिक किंमत काढताना त्याच्यात पॉइंट आलाच पाहिजे बाळा. मग सांग बर, 6 ची स्थानिक किंमत काढायची की नाही? तर ह्या सगळ्यांना फक्त 0 समजायचा. हे काहीच नाही असं समजायचं आणि 0 समजायचा. 0 पॉइंट आणि सांगा 6 ची किंमत 6च, जसं आहे तसं. पण 7 ची घेताना बघा काय, हे सगळं 0 घ्यायचं पॉइंट, पण 7 ची घेताना अलीकड 0 समजायचा आणि मग 7 घ्यायचा. आता आली आयडिया तुला? सांग बरं 8 ची काय असेल मग? 0 पॉइंट. 8 ची सांगताना 2 0 घ्यायचे आणि 8. आणि 9 ची सांगताना 0 पॉइंट. किती 0 आहेत बघ बर? बरोबर 3. 9. कळलं का? याला माहिती स्थानिक किंमत. पॉइंटच्या पुढच्याची. अलीकडचं सोपं आहे जसं मागाशी बघितलंय तसं, पण पॉइंटच्या पुढचं घेताना बघ ना बाळा, एक घर आहे की हाय असं. दुसऱ्या घराचं विचारलं की अलीकडे 0 घ्यायचा बघ. तिसऱ्या घराचं विचारलं की 2 0 घ्यायचे बघ. असं फक्त आपण केलंय. मग आता तुला याच्यावर आधारित बाळा प्रश्न विचारलाय. ये आता इकडे चल. काय विचारलंय बघ. एक संख्या दिली या आणि त्याच्यात म्हणलं या 7 ची स्थानिक किंमत. ये बरं आता 7 ची स्थानिक किंमत बघ बरं आता. 7 पॉइंटच्या पुढे आहे की नाही, म्हणजे त्यात पॉइंट येणार आहे. 0 पॉइंट बघ बर, 0.7 येते का? कारण अलीकडचा 0 घ्यावा लागेल. अगदी बरोबर आहे. आणि अजून कोणाची? 8 ची स्थानिक किंमत. बघा आता 8 सुद्धा पॉइंटच्या पुढेच आहे, म्हणजे त्याचं सुद्धा उत्तर कशात येणार आहे? पॉइंट मध्ये. मग माहिती आहे आपल्याला पॉइंटची बेरीज वजाबाकी करताना पॉइंट खाली पॉइंट आणायचा असतो. ये मग 0 पॉइंट. सांग 8 ची स्थानिक किंमत किती 0 घ्यावे लागतील? 2 आणि नंतर 8. आणि काय सांगितलंय? या दोघातला फरक किती माहिती आहे ना तुला? फरक म्हणजे बाळा वजाबाकी असतं. माहित झालंय तुला आता? बऱ्याचशा व्हिडिओमध्ये आपण बघितलंय. म्हणजे या दोघांची वजाबाकी करायची. सांगा आता वजाबाकी करताना बघा आता घर कमी पडलंय. मग तुला वाटतंय का 8 8 येईल? खरं सांगड्या वाटतंय? 5-6 जण तरी वाटतंय 8 8 होणार नाही बाळा, कारण वजाबाकी करतोय. वजाबाकी करताना 0 घ्यावाच लागतो बरं का. आणि कर आता वजाबाकी. 0त 8 जाईल का रे? घे हातचा घेतला 10 झाला. माघारी दिला. माघारी देणं म्हणजे काय माहितीये का? ज्याच्याकडनं घेतला त्याच्यातनं 1 कमी करणं. मग कर बरं 1 कमी. 7त 1 गेला 6. कर वजाबाकी आता. 10तून 8 गेले 2. 6ला आता घे 606. 0ला 0, पॉइंटला पॉइंट आणि 0ला 0. बघ बरं उत्तर आहे का आता? कुठे? 0.062. ऑप्शन नंबर 2 हे तुझं उत्तर असेल. संपलं. काय तर वजाबाकीच करतोय मी. तुम्हाला वजाबाकीचा सुद्धा व्हिडिओ देणार आहे. तुम्ही हसू नका. वजाबाकीचा मी तुम्हाला शिकवणार आहे. बघा तुम्हाला 4-5 दिवसामध्ये वजाबाकीचा व्हिडिओ पडतोय का नाही. या पुढे चला. या आता बघा अजून भारी प्रश्न आला. पट्टीचा आलाय. पट्टीचा. एक संख्या दिली या आणि त्यात असं म्हटलंय बघा आता या संख्येत 2च्या नंतर येणारा 5. पुसू नका आता. 2च्या नंतर हा पण 5 आहे, पण तो नाही घ्यायचा. किती आहे बघ? 2च्या नंतर येणारा हा 5 आहे. तो जरा लांब आहे ना 2च्या, तर तो नको घेऊ. 2च्या नंतर येणारा 5 आहे, त्याची काय काढा? स्थानिक किंमत. सांग बरं मग या 5 ची स्थानिक किंमत लिहिताना काय करणार? 1 2 3 4 वाढव 4 0. कळलं का?
आणि म्हणजे बघा ही ही 4च्या नंतर येणारा 5 कुठे 4च्या नंतर बघा शेवटी त्या 5ची काय करायची स्थानिक किंमत. मग सांग बर त्या 5ची स्थानिक किंमत किती आहे 5च आहे. पण प्रश्न मात्र बेरीज नाही बरं का वजाबाकी नाही बरं का. काय बघ किमतीच्या किती पट आहे तर बाळा पट म्हणजे असतं भागाकार. कळलं का तुला आता. मग अगोदर या 5ची स्थानिक किंमत लिहिली आणि पट म्हणजे भागाकार आणि त्या 5ची जो 4 नंतर येतोय का नाही 4 नंतर त्या 5ची 5च असणार ना कारण शेवटी आहे म्हणल्यावर. लाव की भाग आता 5 5 1 5 1 2 3 4 4 शून्य दिसत आहेत. बघ बर इतक्या पट आहे का उत्तर. बघ बर 10,000 आहे की ऑप्शन नंबर 3 हे तुझं उत्तर असेल. कसं वाटलं. चल अजून एक बघू आपण. चल पट म्हणजे भागाकार बरं का बाळा. अजून भारी प्रश्न आला बघा. ऑफलाईनला हे इतकं मस्त प्रकरण घेतो ना आपण कारण त्याच्यामध्ये बरंचसं काय घेता येतं. 2 दिवसाचं हे प्रकरण आहे तरी पण मी यात बरंचसं कव्हर केलं. या संख्येतील 4ची स्थानिक किंमत सांग बरं मला. 4 कुठे आता 4 पॉइंटच्या पुढे आहे का नाही. मग सांग बर 4ची स्थानिक किंमत किती पॉइंटच्या पुढे आहे म्हणल्यावर 0.4 अगदी बरोबर आहे. आणि ही 2च्या स्थानिक किमतीच्या सांग बरं मला 2ची स्थानिक किंमत किती आहे तो सुद्धा पुढेच आहे ना. मग कसं येईल सांग बरं 0.1230 येणार नंतर 2 येणार. पण प्रश्न काय बेरजेच आहे का वजाबाकीचा आहे का. पटच आला आणि आत्ताच म्हणलंय पट म्हणजे भागाकार. कळलं का. बघा हा सुद्धा व्हिडिओ आपण बेसिक मध्ये घेऊ शकतो. या बेसिक आहे की बेसिक मध्ये पॉइंट काढायचा आहे. खरं सांगा आता पॉइंट काढणं इतकं महत्वाचं आहे ना. तुम्हाला पोलीस व्हायचं असेल तर हा पॉइंट काढता आला पाहिजे. हा बाळानं 3 प्रकारे येतो. दोन्हीकडे आला तर एकीकडेच आला तर वरच आला तर खालीच आला तर पॉइंटच्या पुढची घरं समानच आली तर इतकं यात बरंचसं काय काय. आता आपण जितकं आले तितकंच फक्त बघूया. पॉइंट काढल्याशिवाय भाग लावता येत नाही. बे एक बेन 2 4 म्हणू नका. मग सांगू आता पॉइंट काढण्यासाठी काय करतात तर पॉइंट काढण्यासाठी डोळ्याला जे अंक दिसतात का नाही ते लिहून घ्यायचे. सांग बरं तुला वर कोण दिसतंय 4 आणि खाली कोण दिसतंय 2 असंच दिसतंय ना. मग पॉइंट काढण्यासाठी काय करायचं माहिती आहे का. आता पॉइंटच्या पुढची घरं मोजायची. पॉइंटच्या पुढची मोजभर तुझ्या पुढे एकच घर आहे आणि तुझ्या पुढे किती घरात मोजभर 4 घर आहेत. मग खरं सांगा आता हे आपण एका साईडला लिहून घेतली बरं का. आणि जिकडं घर कमी का नाही तिकडं 0 वाढवायचं म्हणजे तो पॉइंट निघून जातो. सांगा आता खाली 4 आणि वर 1 आहे. कुठं घर कमी पडले रे वर का नाही किती कमी पडली सांग बरं. इकडे 4 आणि तिकडे 1 म्हणल्यावर समान येण्यासाठी 3 कमी पडले का नाही कुठं वर. मग वर 3 0 वाढवायचे. संपलं. आता पॉइंट निघून गेलाय बघ. आणि लावा आता भाग बे 1 बे बे 2 4 आणि हे 3 0 आहे असे. बघ बर 2000 उत्तर आहे का. संपलं. कळला का पॉइंट कसा काढायचा आहे ते. दुसरं उदाहरण घेऊन तुला शिकवतो पॉइंट कसा काढायचा आहे ते. ये इकडे बघ. समजा असा आहे बघ 0.35 आहे बघा आणि खाली 0. असा आहे. आणि आता तुला मी म्हणतो मी याचा दाखव मला पॉइंट काढून. ठरलंय आपलं डोळ्याला दिसणारे अंक अगोदर मी लिहून घेतो. कोण कोण 35 आणि 7 आणि आत्ता पॉइंटच्या पुढची घरं मोजभर 1 2 तुझ्याकडे 2 घर आहेत पॉइंटच्या पुढं मी साईडला लिहितोय ना आणि तुझ्याकडं 4 घर आहेत. तूच सांग बरं आता कुठं कमी पडली घरं कमी कमी कुठं आहेत वर ना. किती कमी आहे ती 2 वाढव 2 0 वर 7 1 7 5 35 मग 2 0 आले. कळलं का. असा पॉइंट काढतात आणि जर समजा खाली कमी पडले तर खाली 0 वाढवायचे आणि भाग लावायचा. चला पुढे या. चला भारी प्रश्न आहेत बघा. आता पोलीस भरतीला वगैरे अशा टाईपचे प्रश्न बरेचसे येतात. या एक संख्या दिली या आणि या संख्येतील स्टारच्या जागी समान अंक काय म्हणतात आणि त्यांच्या स्थानिक किमतीतला फरक तुम्हाला देतात आणि म्हणतात स्टारच्या जागी कोणता अंक आहे. एक सांगू
उदाहरण 3 प्रकारचं येतं. 3 प्रकारचं कुठलं कुठलं माहिती आहे का? फरक शब्द येतो, त्यानंतर बेरीज शब्द येतो आणि गुणाकार शब्द येतो. आणि डिक्टिव्ह प्रश्न असाच असतो, स्टार असतो आणि म्हणतात समानांक आहे आणि इथं फक्त शब्द बदलतात, फरक बेरीज आणि गुणाकार देतात. आता मी जरा पटवून पण तुम्हाला देणार आहे. काय पटवून देणार आहे बघ बरं इकडे. आता य खरं सांगा, आता तुला एक संख्या दिली आणि त्यांनी सांगितलंय स्टारच्या जागी समान अंक आहे, दोन्हीकडे समानच अंक आहे, पण त्यांची जर तू स्थानिक किंमत काढली तर त्यांची बेरीज त्यांच्यातला फरक म्हणजे वजाबाकी एवढी आली पाहिजे. तर तो अंक कोणता असेल? मी एक काम करतो, तात्पुरता उदाहरणातला एखादा अंक मी उचलतो. समजा मी 9 उचलतो बघा. आता तर मी दोन्हीकडे पण काय ठेवायला पाहिजे? मग 9 ठेवायला पाहिजे ना दोन्हीकडे पण. आणि बघ बर मी त्यांच्यातला फरक एवढा येतोय का? बघ बर सांग. या 9ची स्थानिक किंमत किती आहे? या 9ची 1 2 आणि 3, कळलं का? 3. आणि त्या 9ची किती असेल सांग बर? 90 आहे. तू सांग त्या दोघांची वजाबाकी एवढी येईल का रे? सांग बर खरं. नाही ना, जास्त येते ना, 9,000च्या पुढे आसपास येते, 8,000 पर्यंत नाही ना येत तेवढी. म्हणजे तुमचा हा ऑप्शन नाही. पण तू काय प्रत्येकाचं चेक करत बसणार आहे का? प्रत्येकाचं चेक करणार आहे का? म्हणून त्यासाठी आयडिया सांगतो आता काय करायची ती बघ. आता इकडे तू ज्यावेळेस तुला अशा टाईपचं उदाहरण येतं त्याच ऑप्शन वरनं जायचं नाही. काय करायचं बघ. आता अशी किंमत देतात आणि फरक शब्द येतो, फरक. ऐक मग आता मी काय म्हणतोय. फरक शब्द दिल्यानंतर त्यातला जो पहिला अंक आहे का फरकामधला कोण आहे? 2. तर तुझं उत्तर जो पहिला अंक असतोय का त्याच्या पुढं क्रमाने 1 2 3 4 5 मध्ये कोण येतं रे? 2च्या पुढं. बरोबर 3 येतं, 2च्या पुढं 3. म्हणून स्टारच्या जागेवर 3 अंक असणार आहे. संपलं उत्तर. बरोबर उत्तर आहे का? ऑप्शन नंबर 3. कधी? फरक शब्द असताना फरक पहिल्या अंकाच्या पुढचा. अजून पटवून देऊ का? का ते ये देतो पटवून तुला. आज काय तुला काय माझ्याकडनं पटवून घ्यायचं ते घे पटवून. चल या. समजा आपण उत्तर किती काढले? 3 ना. मग इथं पण 3 आला आणि इथं पण 3 आला. सांग बरं मग या 3ची स्थानिक किंमत किती आहे? 1 2 आणि 3 0. बरोबर. मग सांग बर या 3ची किती असेल? 1 घर म्हणल्यावर 30. आणि काय पाहिजे? फरक. बघ बर एवढा फरक येतोय का? कर वजाबाकी आता. 0ला 0, 0तनं 3 जात नाही म्हणून हातचा घेतला 10 झाला. हातचा घेतला 10 होतो ना. कुणाकडनं घेतला? 3 कडनं. माघारी दिला 2. माहिती आहे का आम्ही असं म्हणतो बघ, हातचा दिला उडी मारून दिला. आम्ही आपल्याला शिकवतो की 0च्या पुढच्याला दिलाय म्हणजे उडी मारून दिलाय. ते उडी मारून तुला मी ऍपमध्ये परत सांगणार आहे कशी उडी मारायची ते. आता बघता ऐक. उडी मारायची त्याच्याऐवजी 9 घेतात. तुला जशी वजाबाकी येते तशी कर पण उत्तर आण. 10तून 3 गेले 7, 9 9 आणि 2 2. बघ बरं आलं का उत्तर? पटवून द्यायला लावले मला तू म्हणून दिले पटवून तुला, म्हणून उत्तर 3 असते बघ. आता प्रत्येक वेळी पटवून देणार नाही. आता मी सांगतोय ते खरं म्हणायचं. ये काय बघा. आता फरक दिल्यावर पहिला जो अंक आहे का त्याच्या पुढं क्रमाने कोण येतं? 3. म्हणून आपले उत्तर 3 आहे. बस का? चल पुढे आता ये. आता बघा आता काय झालं तर फरक झालाय. आता कशाचं उदाहरण आलं पाहिजे? बेरजेचं. आता आपण बेरीज घेणार आहे. ये इथं एक संख्या दिली या त्यांच्या जागी समान अंक आहेत आणि त्यांच्या स्थानिक किमतीची फरक आले. परत डबल आले बरं का फरक. एक काम करतो बदलून देतो कारण फरकाचं झालंय ना आपलं. आता मी चेंज करून देतो. समजा याच्याऐवजी मी असं म्हणतो या त्यांची जी बेरीज आहे का समजा बेरीज अशी आहे असं समज. समजा त्यांची बेरीज अशी आहे असं समज. तर स्टारच्या जागी काय असेल? कोणता अंक असेल? मग आता ऐक. मागाशी फरक शब्द होता त्यावेळेस तू काय केलं? पहिल्या अंकाच्या पुढचा अंक घेतला होता. पण एक सांगू बेरीज शब्द आल्यावरती काय करायचं माहिती आहे का? तोच अंक जो दिसतोय तोच
म्हणजे पहिला जो अंक आहे का तेच तुझं उत्तर. म्हणजे किती? पहिला कोण आहे? 8. उत्तर 8 असणार आहे. उत्तर 8 असं उत्तर पटवून पाहिजे ना. देऊ चल अजून पटवून दे तुला का आले ते. बघा आता मी उत्तर 8 सांगितलंय ना. घे बर तू 8 उत्तर. तू दोन्हीकडे 8 ठेव बर. ठेवल्या का नाही 8? मग आपण आता चल त्यांची काय करू? स्थानिक किंमत काढूया. सांग बर या 8 ची किती येईल? 1 2 3 आणि 4 शून्य आले का? आणि या 8 ची किती येईल? फक्त 80. आणि मग कर 0 8 0 0 आणि 8. बघ बर मी तुला इथं काय दिलं तर मगाशी त्यांची बेरीज 880 असंच काय ते दिलं ना मी. बघ बर तीच आली का नाही. म्हणून मी सांगितलं तसं चालायचं. कसं मी सांगितलं या की बेरीज शब्द आल्यावरती जो पहिला अंक दिसतोय का तेच तुझं उत्तर असणार आहे. फायनल ना. चला आता 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 वजाबाकी झाली, बेरीज झाली, आता गुणाकार येईल बघ. या आता बघ आला बघ की तुला एक संख्या दिली या स्टारच्या जागी समान अंक आहेत आणि त्यांच्या स्थानिक किमतीचा गुणाकार तुला दिलाय. गुणाकार दिलाय 1600. एक एक काम करतो प्रिंटिंग मिस्टेक आहे इथं. अजून एक शून्य आहे बघ. 16,000 आहे. आता तुला गुणाकार दिलाय बघ. तर एक सांगू आता पटवून द्यायला नको. आता गुणाकार शब्द आल्यानंतर काय करायचं माहिती आहे का? आता तो अंक दिसतोय का? फक्त अंक म्हणतोय मी, शून्य नाही. अंक त्या अंकाचं घ्यायचं वर्गमूळ. अंकाचं वर्गमूळ. मग 16चं वर्गमूळ किती असतं? 4. म्हणून तुझं उत्तर 4 असणार आहे. संपलं. काहीच केलं नाही मी बघ. डोळ्याने सोडवलं का नाही. पण कन्सेप्ट माहित असेल तर, हे पाठ असेल तर तरी पटवून देतो की का 4 आलं ते. बघ बर मी उत्तर ठेवतो याच्यात 4. हे 16,000 उत्तर येते का बघू आपण. चल इथंही 4 ठेवला आणि इथंही 4 ठेवला. सांग पहिल्या 4 ची स्थानिक किंमत किती येईल? 400. आणि दुसऱ्या 4 ची 40. कर बर गुणाकार. 4 चौक 16. 1 2 3 0 आले का बघ बर. बघ आपलं उत्तर आहे का 16,000. संपलं. कळलं का? अशा प्रकारे मी तुला तिन्ही शब्दाचा बाळा अर्थ सांगितलं या. तिन्ही शब्दाचा अर्थ सांगितलं या. कळलं ना तुला? काय काय कळलं? रक आला तर पहिल्याच्या पुढचा, बेरीज आली तर तुझं तूच, बरोबर ना. आणि गुणाकार आला तर वर्गमूळ. चला आता अजून एक उदाहरण बघूया. या भारी प्रश्न आहे बघा. आता खालील पैकी कोणत्या संख्येत 7 ची स्थानिक किंमत सर्वात कमी आहे? स्थानिक किंमत कमी आहे. बघ बर प्रत्येकामध्ये 7 आलाय बघ. प्रत्येकामध्ये. आणि कुणाची स्थानिक किंमत सर्वात कमी आहे? एक सांगू आता. पॉइंटच्या पुढं जो सर्वात लांब असतो त्याची स्थानिक किंमत कमी असते. सर्वात लांब असतो तो. आणि जो सर्वात जवळ असतो त्याची किंमत मोठी असते. सांग बरं तू आता. बघ इथं 3 नंबरला आहे, इथं 4 नंबरला आहे, इथं पण 4 नंबरला आहे, आणि इथं तर बघ ना पॉइंटच्या पुढे कितव्या नंबरला आहे. जितकं लांब तितकी त्याची स्थानिक किंमत सर्वात कमी असते. कारण तो पॉइंटच्या पुढे आहे म्हणून. कळला का अर्थ? आणि जर पॉइंटच्या जास्त जवळ त्याची मोठी. मग सांग बरं मोठी कुठं असेल? हा पॉइंटच्या पुढे 4था आहे, हाही 4था आहे, हा 3रा आहे. तर जवळ आहे ना म्हणून याची किंमत सर्वात मोठी असेल. कळला का अर्थ? पॉइंटच्या जो जवळ तो मोठा आणि पॉइंटच्या जो लांब त्याची किंमत सर्वात कमी. चला अजून एखादं पुढचं उदाहरण बघूया. या हे शेवटचं उदाहरण घेऊया. हे मेरिटचं उदाहरण आहे बघा. बऱ्याच पोलीस भरतीला वगैरे अशा हे प्रकारचे उदाहरण आहेत. जो अभ्यास करतोय त्याला चांगलं माहित आहे. मुंबईवाल्यांना तुमच्यासाठी सगळे महत्वाचं आहे बघा. या 2p अधिक q ही 2 अंकाची संख्या आहे 17. म्हणजे अर्थ काय माहिती आहे का? अर्थ काय? तुझंच नाव 17 आहे असा अर्थ आहे की तुझी 2 अंकी संख्या आहे तीच 17 आहे. म्हणजे काय? तुझी किंमत 17 आहे असा त्याचा अर्थ झाला. मग तुझी किंमत 17 आहे मग कसं लिहितो रे आपण? 2p अधिक q आणि तुझी किंमत 17 आहे बरोबर चिन्हाच्या पुढे. बघ किती सोपं आहे आता. पण पुढे एक वाक्य लय भारी त्यांनी दिले बघ. काय दिले बघ बर. जर एकक स्थानिक q आहे q म्हणजे q चं घर कोणतं आहे? एकक. आणि आता या 17 मध्ये बघ बर तू एकक स्थानिक कोण आहे? एकक स्थानिक आहे का 7?
म्हणजे तुला अर्थ कळला का? क्यू ची किंमत 7 आहे बघ. त्याचा अर्थ झाला क्यू काय आहे? एकक स्थानी, आणि त्याची किंमत इथे एककला कोण आहे? 7 आहे. म्हणून उदाहरणामध्ये जिथं क्यू दिसेल तिथं तुला 7 ठेवायचं आहे. ठेवू बचल 2p अधिक 7 बरोबर 17. कुठनं 7 आणला? तर क्यू ची किंमत 7 आहे. सोडव आता. अगोदर 7 पलीकडे जाणार आणि अधिकचा काय होणार आहे? वजा. 2p बरोबर अधिकचा झाला वजा. मग खरं सांग बर, 17तनं 7 गेलं किती उरतील? 10. आणि सांगा आता p बरोबर गुणाकार आहे, गुणाकार. गुणाकाराचा काय होईल? भागाकार. मग 10 ला 2 ने भाग, बेपंचे 10. म्हणजे उत्तर किती आले रे? 5 आहे की ऑप्शन नंबर 1. हे तिकडं पाठवायचं. मी परवाच तुला व्हिडिओ पाठवलाय बघा एकचल समीकरणाचा. ज्याला हे समजलं नाही त्यांनी एकचल समीकरणाचा व्हिडिओ बघा की पलीकडे कसं कसं पाठवायचं असते ते. ओके, तरी पण थांब, तुला मी जरा अजून एक पटवून देतो जरा. समजा 2a आणि अधिक b ही एक 2 अंकाची संख्या आहे. बघा आता याच्या ऐवजी मी हे समजतो आणि त्याची किंमत समजा मी असं म्हणतोय बाळा 45 आहे. 45 वेगळं घेतलंय मी उदाहरण. याच्यासारखं तुझ्या ऐवजी हे घेतला आणि 17 45 घेतला आणि परत प्रश्न विचारलाय एकक स्थानी क्यू आहे ना, तिथं म्हणतो मी एकक स्थानी पी आहे. तेच उदाहरण वरच आहे. तर इथं पी ची विचारली, मी विचारतो ए ची किंमत किती. वरच उदाहरण मी खाली घेतलंय. तर सांग आता तुझं उत्तर 45 त्यांनी दिलं या. आणि बघा एकक स्थानी बी म्हणजे आपला कोण आहे इथला? 5. म्हणून बी ची किंमत 5 ठेवायची बघ बाळा. कारण एककला 5 आहे ना. सोडव मग आता 2a अधिक 5 बरोबर 45. मग तूच सांग बरं आता अधिक 5 चा काय होईल? वजा 5. मग 2a बरोबर 5 गेला 45 मधनं 40. आणि परत a बरोबर a गुणाकारात आहे का नाही? गुणाकाराचा भागिले सांग बरं मग 2 ने 40 ला भागले किती येईल? 20. अगदी बरोबर आहे. आले उत्तर यायचं. मग असं हे उदाहरण आहे. ह्या टाईपची उदाहरणं आहेत आणि हेच उदाहरण पुस्तकात सुद्धा आता मी घेतलेलं 20 उत्तराचं. तर मी व्यवस्थित बघा बाळांनो. तर हे होतं आजचं जे प्रकरण. कुठलं? अंकाची स्थानिक किंमत. वाटतं आपल्याला सोपं, पण खरं सांग का मी खोटं बोलत नाही. तुम्हाला रेल्वे सोपं जाईल, तुम्हाला सरळ व्याज सोपं जाईल, तुम्हाला नफादर सोपा जाईल, पण तुम्हाला संख्या प्रकार अवघड जाईल. याचं कारण काय माहिती आहे का? संख्या प्रकार इतका मोठा आहे की 10 प्रकरण येते आणि काय उदाहरण येईल ह्याची गॅरंटीच नसते काय. त्याच्यामुळे संख्या प्रकार ज्यादा काम करा. मेरिट ठरवणं उदाहरण संख्या प्रकाराचे असतात. अशी 10 प्रकरण आहेत ते. त्याच्यामुळे ह्याच्यावर काम करा. मी त्यातलं संख्यामधलं हे एक उदाहरण घेतलं या आणि त्रिकोणी संख्या पण मी तुम्हाला शिकवले बघा. असे 2-4 टाईप झाले. आपण सगळंच घेणार संख्या प्रकारामधलं. तर बाळांनो उद्या किंवा परवा तुमच्यासाठी मी इष्टिका, चिती आणि घन भूमितीमधलं हे प्रकरण घेऊन येणार आहे. मी कालमापन, कॅलेंडर, बऱ्याच विद्यार्थ्यांची मागणी आहे की कॅलेंडरचं, तर ती पण उदाहरण मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. तर त्याची वाट बघा. दररोज सकाळी 9 वाजता आपण व्हिडिओ पाठवतोय. तर तुम्ही व्हिडिओ बघताय, तुम्ही लिहून घेता असं मला पण वाटतं या. तर तेच काम करा. व्हिडिओ पूर्ण बघा, मध्ये स्किप करू नका.